तिकडे हवामान खात्यानं सरासरीच्या 92% इतका पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला आहे. मात्र आपण जर या अंदाजानुसार बारकाईनं पाहिलं तर यंदा 8% इतका पाऊस सरासरीपेक्षा कमी पडणार आहे. त्यामुळे यंदा मराठवाड्यासह महाराष्ट्रावर दुष्काळाचं सावट निर्माण होऊ शकतं. त्यात आता तापमानात सुद्धा मोठी वाढ होते. त्यामुळे ग्रामीण भागातला तलाव ही जी गावासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते, अनेक ठिकाणी या तलावांची पातळी झपाट्यानं खालावते. जालन्यातल्या तलावाच्या परिसरातून परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी लक्ष्मण सोळुंके यांनी. मराठवाड्यासह महाराष्ट्रात जर आपण बघितलं तर भारतीय हवामान खात्यानं या वर्षी सरासरीच्या 92% इतका कमी पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवलेला आहे. म्हणजेच आपण जर बघितलं तर सरासरीच्या 8% इतका कमी पाऊस होणार आहे. त्यामुळे आपण जर आताची स्थिती बघितली तर दुपारचे 12 वाजलेले आहे. 12 वाजता या ठिकाणी आता हे मुके जनावर पाणी पिण्यासाठी तलाव परिसरात आलेले आहे. मात्र तलाव परिसराची जर परिस्थिती बघितली तर आताच या तलावाने आता तळ गाठायला सुरुवात केलेली आहे. जर या ठिकाणी आपण बघितलं तर जनावर आता ह्या पाण्याचा सहारा तापमान इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. त्यामुळे ही मुकी जनावरं सुद्धा आता आगीनं लाही होत असल्यामुळे या तलावाच्या ठिकाणी पाण्यात या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. कारण की गरमीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. त्यामुळे जनावरांना सुद्धा आता ही उन्हाची दहाकता आता सोसावी लागते. कारण की या ठिकाणी जर आपण बघितलं तर हा तलाव 1 महिन्यापूर्वी पूर्णपणे भरलेला होता. मात्र आता ह्या तलावातलं पाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आटलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी ज्याप्रमाणे आता हा सूर्य जशी जशी आग ओकतोय तशा प्रमाणात या ठिकाणी तापमान हे 41 डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे यावर्षी जर आपण बघितलं तर मराठवाड्यासह महाराष्ट्रात मुक्या जनावरांच्या चाऱ्याच्या आणि पिण्याच्या पाण्या प्रश्नाबरोबरच शेतकऱ्यांनाही दुष्काळाचा सामना करावा लागतो का, असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. लक्ष्मण सोळुंके, NDTV मराठी, जालना.